नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज भुरकवडीचं बिनजोडचं मैदान होतं. सुंदर असं मैदान सुरू आहे. तिथे एक सगळ्यात मोठी बिनजोड आज झाली, ती म्हणजे आपल्या सावळ्याची. तर बघूया सावळ्याबद्दल, कारण की आतापर्यंत नाव ऐकण्यात होतं, आज समोर बघितलं पाहताना खरंच. तर बघूया. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं नक्की, कुठनं आलेत? आम्ही सातारावरून आलोय. बर. सावळ्या आमचा बैल आहे. बर. सावळा गिरीश पाटील कुंभारटी कल्याण यांचा बैल आहे. हा, तो आमच्याकडे सांभाळ असतो सातारमध्ये. सातारमध्ये असतो. प्रॉपर सातारमध्येच असतो. बर. जाधव आणि आतारो टेडर बर. आणि गिरीश शेट्टी यांच्या नावावर बैल पळतोय. बर. काय कसं काय नियोजन असतं सगळं बरं सावळ्याचं? नियोजन मुंबईतनच होतं. बर. शेट कधी करतात, कधी आम्ही नियोजन करतो. बर. आमच्या दोघांच्या संगनमतानच नियोजन होतं पुढचं बैलांचं पायऱ्याचं. बर. आमच्या दोघांच्या विचारानं बैल कुठला अड्डा खेळायचा, कुठल्या मैदानात जायचं, आमच्या दोघांच्या विचारानं. बरं, कधीपासून आपल्या दावणीला बैल? दावणीला आमच्या 1-1.5-2 महिने झाले बैल आहे. 1.5-2 महिने झाले. मग काय आता ह्या सीझनला कुठं कुठं राहिलाय, कुठं कुठं बैलाला आता पेडगाव मध्ये जरा दुखापत झाली पायाला. बरं. गट पळून आला बैल, जरा पिकअपला अडकला मोहर बरं गर्दी असल्यामुळं. हा. त्यामुळे बैल जरा बांधून होता 15-20 दिवस. बरं. बैलानं आता विठ्ठल केसरी झालं सासवडला. बरं. तिथे 1 नंबर केला कडनं बरं आदत मध्ये. हा. परत इथं तेजा बरोबर पळाला बरं. तुमच्या ह्याला कुठल्या त्याच्यावर? गुरसाळ्याला. बरं. आपल्या उदयदादा तेजा बरोबर बरं. सीमेला गाडी कडन लागली, मार खाल्ला आम्ही सीमेला. बरं. आणि नंतर ह्याला गेलो चौदरवाडीला. चौदरवाडीला सीमेला गाडी कडनच लागली. बरं. तिथं ह्याच्यावर पळाला महबूब बरोबर. 8,000 एक महबूब. हा, 8,001 महबूब बरोबर. बरं. तिथं बी गाडीने सीमेला मार खाल्ला. हा. तिथं गाडी सुटून, झेंडावाल्या चुकीनं गाडी सुटून वर आली. बरं. पुन्हा डबल खाली नेऊन गाडीनं मार खाल्ला. हम्म. ताव झाला गाडीला, सीमेला मार खाल्ला. त्यानंतर बैल 1-4-5 दिवस बसूनच होता. आजच काढलाय. आजचं कसं काय नियोजन झालं सगळं? त्या सर्जावाल्याची आणि त्या रुद्रावाल्यांची शर्यत जमलेली. बैल आपण दिल्याला. बरं. सर्जाला शर्यत मैत्रीपूर्वकच झाली. बरं. कुठल्या सर्जावर पळाला आज? मुंबईचाच सर्जा आहे. हा. तो बैल इथं निडळ मध्ये सांभाळायला आहे. बरं. काय किती रक्कम होती? 1 लाखावर शर्यत होती. 1 लाख औषध होते. बरं, आता सावल्या पोहते आज बघितलं सगळ्यांनी, आणि आज म्हणजे सगळ्यांचं डोळ्याचं पारणच फेडलं, बरोबर आहे का? बरं, काय सांगतो आता मुंबईमध्ये कुठं कसं पोहतो, आणि नक्की आता आज कुणाच्या नावावर पळाला? आज त्यांच्या नावावर गाडी फिरलेली होती. बरं. त्यांच्या नावावरच गाडी पळाली. सावळ्याचं काय वैशिष्ट्य काय आहे बरं सावळ्याचं नक्की? सावळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की सावळ्या कधी बी तुम्ही अड्ड्याला न्या, बरं, बैल पळून आला की लगेच बसतो. बरं. बैल पळण्याच्या अगोदर म्हणजे बैलाला आराम करायची जास्त सवय आहे. बरं. आणि बैलाला पब्लिकला येऊ द्या, चकड्या येऊ द्या, काहीच अडचण नाही. हा. बैल त्यापल्या ह्याच्यावर बैल पळतच असतो. बरं. कुठल्या खांदी पोहतो सावळ्या? बैल हे डावीनं पळतो, उजवीनं बी पळतो, पण अजून आम्ही काय उजवीनं पळावलं नाही. शेटनं पळावलाय मुंबईत, बरं, पण आम्ही काय अजून गाठावर एकदा बी पळावलं नाही. बरं. आता मुंबईत कसं काय नियोजन असतं? मुंबई शेटच करतात नियोजन. हा. त्यांचं ते तिथं पैर करतात आणि त्यांची तीच बैल पब्लिकलाच पळतो. मुंबई पब्लिकने पोहतो, दोन्ही खांदी पोहतो. दोन्ही खांदी मुंबईत पळतो. बरं. आतापर्यंत कुठल्या नंदी बरं पळालाय बरं? आता यो महबूबभर पळालाय, तुमच्या उदयदादा तेजाभर पळालाय. बरं. आज या सर्जाभर पळालाय. बरं. आदतला त्या मुंबईतलंच वासरू होतं बरं, बजरंग, त्याच्याभर पळालाय. बरं. बरं, ह्याच्या पूर्वी काय इतिहास आहे, रेकॉर्ड काय? इतिहास मध्ये असा आहे की बैल ह्यो शेटने घेतला मरड्यातनं. बरं. तर त्याच मुलांपाशी बैल होता हा. आमच्याकडे याच्या अगोदर. बरं. पण जसं पेडगावला बैलाला लागलं तसं मग त्या मुलाला बी जरा सर्व्हिस लागली. त्यामुळे तो बैल आम्ही इकडे घेऊन आलो आमच्या जवळ. बरं, कसं काय नियोजन असतं? आणि एवढं स्पीड खूप भारी आहे, बरोबर आहे का? टॉपच्या चेहऱ्यात पळताना काय दिसला नाही बरं कधी सावळ्या? बैल ह्यो आता मोठ्याच फायऱ्यात पळणार. फक्त काय झालं, आता शेवट कसं असतं, बैल पळाल्याशिवाय तुम्हाला बैल मिळत नाही. बरोबर आहे. मग अशी लय बैल आहे इथं पळणारी, फक्त बैल अंधारात आहेत. आणि ह्यो बैल आता आपल्याकडे आता 1-1.5 महिना झाला आपल्या नियोजनात आलाय. त्याच्या अगोदर आपल्या नियोजनात बैल नव्हता. बरं, पायऱ्यालाही काय अडचण येते का? बैल पळतो त्यामुळे पायऱ्याला भरपूर फोन येतात. फक्त कसं असतं, बैलाला बी आराम दिला पाहिजे. बैलाचं सगळं बघूनच अड्डा करायला लागतो. बरं. किती दिवसाचा गॅप देता नक्की? बैलाला 3-4 दिवसाचा तरी साधारण गॅप देतो. 3-4 दिवसाचा गॅप असतो. बरं. आता काय विषय? तसं आम्ही दाट बी पळावलाय बैल. म्हणजे आज बैल पळालाय 2 फेर, उद्याचा गॅप लगेच परवा दिवशी बैल पळालाय. तसा ह्याच्यात बी पळतो बैल फेऱ्यात फेरा. बरं, आज शेट सुद्धा आलेत. हो, शेट. दादा काय सांगता, कसा आनंद आहे आजचा? आनंद काय
गुलालाचं काय गुलाल मिळाला त्यामुळे आनंद तर भरपूरच आहे की. बरं काय असतं मैदानात येताना कसं प्रत्येक माणूस गुलालासाठी येतो बरोबर आहे हो, का? हो. पण कधी संघर्ष असतो करायला हो. लागतो खूप. काय सांगताल काय संघर्ष म्हणजे आम्ही आता 1.5 वर्ष इतका संघर्ष केलाय की काय सांगायचं काम नाही. आमच्यासारखा संघर्ष आमच्यासारखा संघर्ष कोणी बघितला बी नसेल आणि कोणी बघू पण नाही. का बरं असं का म्हणताय नक्की? काय आता दोन वर्ष आम्ही पळत होतो लगातार, आम्हाला गट पण गावत नव्हता. बरं आता सावळ्या स्वप्न आमचं पूर्ण करेल असं आम्हाला वाटतंय. त्या दिवशी तर 1 नंबर केलाच आम्ही. हा आणि काय आहे ते आमचे भाऊ सगळं नियोजन करतात, बिपिन भाऊ गोडवलीचे. हा त्यांनी मला मागं पण म्हटले होते, शेठ तुम्ही फक्त संयम ठेवा, हा तुम्हाला दिवस चांगला दाखवणार आपण. बरं आणि आता तो दिवस दाखवतात. म्हणजे आता जवळजवळ 3-4 महिने झाला आम्ही कंटिन्यू बोलायला होता. आमच्याकडे दुसरा एक बैल आहे मल्हार म्हणून, बरं ह्याचा कर्जतचा बैल आहे ना, दिघ्यांचा बैल आहे हा तो पण मल्हार. बरं तो पण डावा खांदे एकदम फिट आणि जाईल तिथं राहतो बैल तो. बरं आता थोडस ते आजार आहे त्याच्यामुळे आज आणला नाही, नाहीतर तो पण आज दिसला असता तुम्हाला. बरं त्याचं पण भरपूर म्हणजे चांगला बैल आहे तो. हा डोक्याला लागलेला गुलाबाचा किती महत्व आहे बरं? हे महत्व आता ते आम्हीच सांगू शकतो, आम्हालाच माहिती काय झालंय आणि काय नाही हा. ते. 2 वर्ष आम्ही काय भोगलोय आणि काय नाही ते आम्हालाच माहित आहे. बरं. एक आनंद वेगळाच असेल ना, हो. कारण की कुठेतरी संघर्षातून माणूस घडतो. हो, हो. एवढा संघर्ष केला, आता कुठेतरी गुलाब एवढाही पण संयम पाहिजे, थांबलं पाहिजे. बरं. माणसानं असं लगेच आज घेतलंय आणि उद्या पळवायचे आणि ती भेटते असं नाही का. हा भरपूर संघर्ष. चालतंय. काय सांगता आज ड्रायव्हर कोण होतं गाडीवर? ड्रायव्हर आहेत, एसके ड्रायव्हर म्हणून आहेत. SK ड्रायव्हर. असतात बरं हे SK ड्रायव्हर म्हणून आहेत मुंबईचे, बरं. हे एक असतात. हा. आणि अमोल ड्रायव्हर बोबडेवाडीचे बरं. ते एक असतात. हा. ह्या 2च ड्रायव्हरवर हा बैल पळावलेला आहे आतापर्यंत. बरं म्हणजे आम्ही तिसरा ड्रायव्हर, आणि जरी पायरा जरी झाला तर आम्ही अगोदरच सांगतो बरं. की ड्रायव्हर आमचा बसेल. कारण की का की इतर ड्रायव्हर काय करतात, आम्हाला अनुभव आला हा. की पेडगाव मध्ये ड्रायव्हरनं उडी टाकल्यामुळे बैलाला 10-15 दिवस वेदना सोसायला लागल्या. ड्रायव्हरच्या चुकीमुळे. सांगितलं पेडगाव ड्रायव्हर उडी मारली, ह्याबद्दल काय सांगता? कारण की प्रत्येक बैलाला दुखापतची ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हरला बी दोष देता येणार नाही. काय झाले, ड्रायव्हरला बी पुढे अडचण दिसली तर प्रत्येकाचा जीव प्यारीच आहे. बरं. पण त्यातनं बी ड्रायव्हरची जरा गलती झाल्यामुळे बैल छकड्यात पुढे पिकअपला जाऊन अडकला. हा. त्यामुळे बैलाला 15 दिवस संघर्ष बरं करायला लागला. मित्रांनो आज आपल्यासोबत ड्रायव्हर सुद्धा. ड्रायव्हर नमस्कार. सुट्टी नमस्कार. नमस्कार. काय सांगता कधीपासून तुम्ही सावळे सुट्टी करताय? आल्यापासून आमच्याकडे आल्यापासून बैल मीच सोडतोय. बरं. मी सोडतो, सागर काळभोर बरं. तो पण सोडतो. हा बरं कोणकोणते नंदी जातात तुमच्यावर सुट्टीला? आमच्याकडे मल्हार आहे, हम्म. सावळ्या आहे, बरं बादल म्हणून दुसरा एक आहे. बरं 3-4 बैल आहेत आमच्याकडे आता. बरं बरं सुट्टीला कसं आहे बरं? सुट्टीला कसं थांबतो सावळ्या? ह्यो बैल छान आहे सुट्टीला, एक उडी कमी घेतो हा पण बैल बाहेर लागल्यावर भयंकर ओढतो गाडी. बरं चालतं. मित्रांनो बघू शकताय आज एक महत्वपूर्ण आणि प्रेक्षणीय लढत झाली. किमान 1 लाख रुपयाची रकमेवर ही शर्यत झाली आणि ती शर्यत केली सावळ्या आणि रामा. रामा ही शर्यत झाली. तर चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढील वाचले. धन्यवाद.